So, hello everyone. Today we will explore the Goa's nightlife. आता आम्ही चाललो आहे गोवाची नाईट लाईफ एक्सप्लोर करण्यासाठी ॲक्च्युली. आज मी दाखवते गोवामध्ये नाईट लाईफमध्ये काय काय आहे. बऱ्याच जणांना ॲक्च्युली असा गैरसमज आहे की गोवाची नाईट लाईफ म्हणजे ओन्ली दारू आणि ड्रिंक करणं आणि बरेच लोक गोव्याला येऊन ते दारू पिऊन पडून राहतात. पण ॲक्च्युली तुम्ही सगळ्यांनी हा गोवा एक्सप्लोर केला पाहिजे. बिकॉज गोवामध्ये बघण्यासारखं आणि फिरण्यासारखं खूप काही काही आहे. तुम्ही नक्कीच या, तुम्हाला एन्जॉयमेंटही करा, त्याच्याबद्दल हे नाही, पण गोवा पण एक्सप्लोर नक्कीच करा. आम्ही ज्या हॉटेलमध्ये आहे त्या हॉटेलमध्ये डिनरसाठी बफे आहे. तो आम्ही चेक करण्यासाठी आलेलो की डिनरसाठी काय काय आहे एक्झॅक्टली. मी तुम्हाला दाखवते डिनरसाठी काय काय आहे. त्याने सांगितलं आता आम्ही आलो आहोत कॅलिंगूड बीचला. कॅलिंगूड बीचला आम्ही बघतो आमच्या हॉटेलपासून हे फार जवळ आहे. नॉट अ वॉकिंग डिस्टन्स बट एक स्कूटीनेच आलेलो आहे, मग जवळ आहे. आम्ही आता बघतोय की इथे काय चालू आहे. आता एक अराउंड रात्रीचे 10 वाजलेले आहेत. लेट्स सी, आपण बघूया की काय चालू आहे. आता आम्ही निघालो आहोत कॅलिंगूड बीच वरून बागा बीचला. बिकॉज बागा बीचला पण बरेच सारे शॅक वगैरे आहे. कॅलिंगूड बघितला, पण आता बागालाही चाललं आहे. पण जाताना जर तुम्ही बघाल तर हे वाटत नाही लिटरली आता रात्रीचे 11 वाजलेले, पण इथे बिलकुल वाटत नाही. तुम्ही बघू शकता असे रेस्टॉरंट सगळीकडे, कॅरेफो वगैरे असे चालू आहेत रेस्टॉरंटमध्ये. राईट नाव वी आर इन टिटोज लेन. बागापासून जी टिटोज लेन आहे ती खूप फेमस आहे. सध्या त्याच लेनमध्ये आम्ही आले आहोत. तुम्ही बघू शकता आता जवळजवळ 12 वाजत आले आहेत आणि रात्रीची खूप गर्दी आहे इथे. अफाट अशी गर्दी आहे. पुढे जर बघाल तर फुल आहे. ऍक्च्युली ना, म्हणून गोव्यामध्ये ना स्कूटीवर फिरणं बेटर वाटतं. कारण की जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन जाल तर बघाल तर ही अफाट अशी गर्दी आहे. अशा छोट्या छोट्या लेन मधून जाणं पॉसिबल आहे. तुम्ही बघू शकता बरंच असं ट्रॅफिक पण लागलेलं. This is what Baga at night. सगळे बीचेस फिरल्यानंतर रात्री जवळजवळ 1 वाजता आम्ही आलो एका रेस्टॉरंटमध्ये डिनर करण्यासाठी. इथे आम्ही मागवलं आहे चिकन कढाई, रोटी अँड फिश थाली पण येत आहे.
आणि ही आली फिश थाली, सुरमई फिश थाली आहे ही. सो अशा पद्धतीने आजचा हा दिवस स्पेंड झाला. सो उद्याही तुम्हाला ब्लॉग बघायला मिळतील गोव्याचे. सो बाय अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी. थँक्यू सो मच.